येस सर्वात प्रथम आपण दीपकजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. माजी सरपंच राणाल यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. सन्माननीय मोहनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते दीपकजी भोईर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. विलासमती राणाल संघाचे नेहमीच विलासमती राणाल संघाच्यासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. स्वतः कॅप्टन आहेत. आज त्यांचा संघ जरी पराभूत झाला मात्र या व्यासपीठावर त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर ज्ञानदेवजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. विनंती करेन मोहनदादा भोईर यांना आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे ज्ञानदेवजी पाटील यांचा. त्यानंतर विलासपती राणाल संघाचे अष्टपैलू खेळाडू प्रतापजी मढवी यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. प्रतापजी मढवी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते. मोहनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते प्रतापजी मढवी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर राणाल एक्सप्रेस लालचंदजी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. तर वेलकम नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब, सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यस क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कारण सलामीची जोडी खेळपट्टीवर जाते. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सिद्धिविनायक अंजूर संघाला प्रथम गोलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. जाऊया आपण मैदानामध्ये. त्या ठिकाणी कमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक. तर सचिन स्पोर्ट पूर्णा हा दुसरा या सामन्यामध्ये कार्यक्रमाचा कारभार संघाने विलासमती राणाल संघाला पराभूत केलं आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय. सचिन स्पोर्ट पूर्णा विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. नाणेफेक जिंकून पुन्हा दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पहिलं षटक हाताळण्यासाठी येते संजय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन हे सीमारेषेवर तैनात केले. बाकी सर्व क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्लॉट पंच सुनील म्हात्रे गोटे अंपायर ते जात आहेत, जागेवर जात आहेत. यस फलंदाज बाद. पहिल्या चेंडू स्लॉट पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला एक सफलता मिळते आणि पहिल्या चेंडूवर तुम्हाला जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाज वाढत असतो, संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो. जगदीश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेते मात्र सुजित.
सुजित खेळण्यासाठी जातो. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होतोय. संजय शॉर्ट रनअप राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. त्याचा सामना करेल सुजित. क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारे बदल नाहीये, फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. याला शॉर्ट रम्पोलचा फटका. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पहिले षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. दोन्ही कंप्लीट टीम आहे, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कारण दोन्ही संघांनी पहिले सामने जे आहेत डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेले आहेत, त्यामुळे दोन्ही संघाचं मनोधैर्य वाढलेलं आहे. संजय याला मात्र उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यस कबड्डी सम्राट नाथा मेटकर. कबड्डी तर काय गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये संजय मनेरा. कारण आतापर्यंत पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा, त्यामधली एक धाव जी बघितली लेग, त्यामुळे एकच धाव म्हणता येईल. आता मात्र खेळण्यासाठी कॅप्टन दीपक येतोय. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू होता, आमंत्रित केला होता, खूप चांगला चेंडू होता. मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 3. 2 बाद 3. सलामीची जोडी तंबूत परतलेल्या जगदीश पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यामुळे जो मानसिक दबाव आतापर्यंत निर्माण झालेला आहे त्यातून हा संघ बाहेर पडलेला नाहीये. संजय यावेळेला पुन्हा एकदा चेंडूचा वेग कमी केला होता आणि एक चोरटी धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. ते भले कबड्डी सम्राट असतील, पण मात्र क्रिकेटची खूप आदत आहे. तर एक यशस्वी षटक म्हणता येईल. कारण या षटकामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी मिळवून दिली. पहिल्या चेंडूवर जगदीशला बाद केलं, त्यानंतर धावबाच्या रूपाने 2 फलंदाज बाद केले. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये धावा दिल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. किफायती गोलंदाजी. यस दयानंद गोलंदाजीसाठी गणित केल्याचा 1800 यस भूषण पाटील यांचा आम्ही खूप खूप आभार. मस्ती बरीच्या भूषण पाटील. दुसरं षटक दयानंदसाठी. काय चेंडू हाताळतोय का, चेंडूचा वेग कमी आहे पण
दयानंद शॉर्ट रनअप. आज भले सेन वॉन आपल्यामध्ये नाहीत, पण त्या अंदाजामध्ये गोलंदाजी बघायला मिळते. काय टर्न करतोय, जबरदस्त टर्न बघायला मिळते दयानंदच्या गोलंदाजीमध्ये. येस, अगेन्स्ट टर्न शॉट. आणि मला दीपक पाझऱ्यांचा आता मात्र जातोय अविनाश. धावपळ जर आपण बघितलं तर 0-0-1-1. चार जे फलंदाज बाद झालेले आहेत, चारही दुहेरी धावसंख्या सुद्धा पार करता आलेली नाहीये. पहिला फलंदाज जगदीश 0वर बाद झाला, त्यानंतर किशोर हा सुद्धा 0वर बाद झाला, धावबाद झाला. सुजित हा सुद्धा 1 धावसंख्येवर, त्यानंतर दीपक हा सुद्धा हिट विकेट झाला 1 या धावसंख्येवर. आता मात्र पूर्ण अपेक्षा असणार ती म्हणजे पद्मनाथ आणि अभिकडनं, कारण मागच्या सामन्याने पद्मनाथ त्याने विस्फोटक फलंदाजी केली होती. याला मात्र चेंडू वळतो. धावसंख्या झाले 5. अति टर्न झाला, टर्न खूप जास्त प्रमाणात टर्न झाला. पंचांचं बारकाईने लक्ष होतं, खूप जास्त टर्न झाला. उजव्या स्टेज खूपच बाहेर निघून गेला होता. 4-5. या अगेन्स्ट धावसंख्या 4 न वाढते, धावसंख्या होते 9. कंट्रोल हुक शॉट खेळला होता अगेन्स्ट टर्न. थोडासा उजव्या स्टेज बाहेर जाऊन हा कंट्रोल हुक शॉट खेळला. पुन्हा एकदा दयानंद याला होतं षटकामध्ये. आता मात्र एक धावाला आकार आलेला, कारण पहिल्या षटकामध्ये धाव होते 4 आणि दुसरे षटक हे मार्गस्थ आहे, धावसंख्या 16. एक गोष्ट मात्र आहे, 40चा आकडा जर पार झाला तर मात्र सचिन स्पोर्ट पुन्हा संघाकडे सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी उपलब्ध आहे हे विसरून चालणार नाही. 16 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. खेळपट्टीवर दोन्ही जे फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, कारण अविनाश खेळपट्टीवर आहे, त्यानंतर पद्मनाथ खेळपट्टीवर आहे. मागच्या सामन्यामध्ये पद्मनाथ त्यांनी विस्फोटक खेळी केली होती, 34 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. हा चेंडू मात्र वळतो होय. पुन्हा शेवटच्या क्षणी द्विधा मनस्थिती बघायला, द्विधा मनस्थिती नक्की चांगली नसते क्रिकेटमध्ये. तुम्ही योग्य तो निर्णय घ्यायला हवा, योग्य तो डिसिजन घ्यायला हवा. काही सेकंदात तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो फटका खेळण्यासाठी. यार मात्र अराउंड चौकारावर आता मात्र धावसंख्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. या षटकामध्ये तब्बल 16. आता मात्र एक चांगली धावसंख्या लागते. पहिल्या षटकामध्ये त्याने 1 षटकार लगावला, 2 चौकार लगावले. पद्मनाथला अजून खातं उघडायचं आहे आणि एक थोडा स्वैर मारा सुद्धा या षटकामध्ये बघायला मिळाला. धावसंख्या 20-20 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातला हा आपण 6वा सामना होत आहे आणि 17वी स्पर्धा आहे ही संपूर्ण सीझन मधली न्यू 40चा आपण विचार केला तर 17वी स्पर्धा आहे धनेश्वर. आणि खूप चांगल्या स्पर्धा बघायला मिळाल्या. यानंतर अजूनही काही स्पर्धा होणार आहेत. आणि दोन्ही संघांनी एक एक अंतिम विजेते पटकावलेला आहे. त्यामुळे हा सामना दोघांमध्ये एक संघर्षपूर्ण बघायला मिळेल. रवींद्र येतोय यार फटका खेळलाय. आणि आता मात्र मानसिक दबाव तर पकडा तुम्ही कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. एखादा झेल तुम्ही सोडला तर बऱ्याचशा वेळेला तो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतो. आणि एखादा महत्त्वपूर्ण झेल तुम्ही घेतला तर मात्र सामन्याला सुद्धा काळाटणी मिळते. त्याचं रूपांतर विजयात होत आहे. आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा बघितलेलं आहे धनेश्वर. अगदी बरोबर बोलण्यात आता मात्र खेळण्यासाठी जातो हेमंत मिटकर. नॉन स्ट्रायकर इनला असणार आहे. चांगली फलंदाजी करतोय आवी. यामध्ये गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला तिने सर्व या षटकात कमबॅक करताना पाहतोय. पण दुसरं षटक महागडं ठरलं होतं. तब्बल 16 धावा. या षटकामध्ये आता आपण पाहतोय आपण 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. आणि एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे रवींद्र याने. हेमंत मिटकर खेळण्यासाठी सज्ज होईल. यावर आता आडव्या वाटणे क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलेला चेंडू सरळ जातो डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थंबल. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील 2 चेंडू आणि ह्यानंतर येणार अजून एक षटक म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रवींद्र राईट आर्म. याला मात्र ब्लॉक कॉलमध्ये टाकलेला चेंडू धाव केलेला नाहीये. मात्र चेंडू निर्धाव आहे. षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 26. याला पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू सरळ जाता येतो. शॉट आणि जर 40च्या पर्यंत धावसंख्या गेली तर गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाने एक संधी प्राप्त होऊ शकते. जर धाव
3 षटकामध्ये 27. यस, विनायक पाटील आणि प्रदीप नाईक यांच्याकडनं निलेश पाटील यांनी जर प्रत्येक फलंदाज जर बाद केला, विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक. निलेश पाटील यांच्याकडे एक क्षमता आहे फलंदाज बाद करण्याची. याला मात्र पूल केलेला असा. झेल सुटल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काळाटणी मिळते ते बघायला मिळालं. झेल सोडल्यानंतर त्यावर 2 धावाही मिळाल्या आणि पुढच्या चेंडूवर षटकार सुद्धा बघायला मिळाला. फुलटा चेंडू फायदा उचलता बघा गेल्या वर्षी मोहनबाबा निलेश पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतील. एखादा झेल सोडल्यानंतर गोलंदाज असतो ना, चेहऱ्यावर थोडस नाराजी असते. स्लॉ काय फलंदाजी निलेश पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतील. पुन्हा एकदा ताकदवर फटका खेळला, चेंडू सरळ जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि कारण 43 धावा. एक क्षण असं वाटलं की 40 आकडा पार होतो की होईल किंवा नाही, साशंकता होती. यावेळेला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका, चेंडू जाईल. आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये महागडं षटक 16 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा कमबॅक झालं आणि मात्र चौथे षटक टोटल धावसंख्येची झालेली आहे 45 आणि 46 धावांचं लक्ष. आता मात्र एक चांगलं लक्ष म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे आवी यांनी जी खेळी केलेली 36 धावा चहा पिऊन मस्त डान्स होऊ द्या. मात्रे चहा पिऊन डान्स होऊ द्या ना.
जगदीशने फटका चांगला होता एक कोणी जगदीशचा पहिला हा फटका परफेक्ट तो डायरेक्ट परफेक्ट अटॅक गेला टच पण केला ना तो कॅच चांगला एकदम परफेक्ट होता तो कॅच पण चांगला घेतला हा कॅच पण भारी घेतली ना ती. एक दिवस म्हणजे विनोदाचा भाग बॅटिंग इकडच्या करताना बॉलिंग इकडच्या करताना मग स्क्रीन ते साईडला का नाही लावून अगोदर ठरलेलं नसेल ना तो तर स्क्रीन इकडे लावून फायदा नाही ना इकडे लावली तर परवा स्क्रीन इकडे कसं लावतील? इकडे लावला आपला व्हीआयपी कक्ष आहे ना व्हीआयपी कक्षाला स्क्रीन इकडे नाही लावू शकत आणि कसं आता कॅमेरा इकडे समोर आहे ना. आवडीचा जोर आहे ना तर सामना तिकडच्या मराला ना एक दोन्ही बाजून खेळायला पाहिजे पडला ना चाललाच तो. एक तर दोन्ही बाजून खेळायला पाहिजे असं हा तशी जर बघितली ना ही बाउंड्री जाम लांब आहे ही बाउंड्री किती आखूड आहे बघा ही बघा ना बाउंड्री जाऊन तुम्हाला या टॉप विकेट जरी मॅच खेळली ना धावा जास्त होणार नाही मातीच्या खेळपट्टीवर खेळले ना स्कोर नाही होणार मोठी मोठी स्पर्धा असेल ना रेग्युलरची असल्यावर दोन्ही यांना खेळत असतात. नाही काय म्हणणार तेव्हा मी त्याला सेकंड ठेवायला त्याच्यावर सोड आपल्याला चांगला खेळ बघायला मिळतो आपल्याकडे मातीच नाही चाललं असतो डॉक्टर आपण मातीवर सवय नाही ना आपण डॉक्टर हां आम्ही गेलो उंबाड्याला मॅचला कल्याणला सगळ्या मातीच्या खेळपट्टी का ना त्याला सवयच नाही आम्हाला लागलेली कोण हेमगर आली नाही त्याच्या जागेवर खेळवला चौदरपाड टीम चांगली नक्षत्र का? हा हा वाटते त्यांची तीच आहे. हा आपल्याला पिकलो आम्हाला काही जमत नाही आम्हाला काय माहित एवढा होईल 5 ओव्हरीत मारले 100 रन 97 तुम्हाला का? हा तरी आम्ही 70 मारले माती कल्याण मिळलं सगळ्या मातीचे पीक माती त्याचे मुलं इथे पण बनवावं लागतं आपल्याकडे कोकण असल्यावर नाही खरी मजा मातीच्याच पिचवर आहे. मला कट पण लवकर होतो हा भगवान तू होता ना तुमच्या गोरसेवाल्याला म्हणजे कोणला 98 कसं मारलेलं होईल. खतरनाक मारलेलं हा मग 59 डावा करून मारले गोलसेवाली ते सेमीफायनलला कुठे? वाकलं विरुद्ध वाकलं गोरसेला हा तेव्हा फोनला हा वाकलवाल्याने गोरसेला मारला ना तिथे. कधी आता मागच्या महिन्यात लाल परत चालले काही मागच्या महिन्यात 59 डावा करून 4 ओव्हरमध्ये हारले मारले गोरसेवाले तरी करून दिले मारले आम्ही वाकले त्यांचे ते वाकलनी मारला ना मग ऋषी भोईर आणि तो जितू ते जीत आणि तरी केतन नव्हता केतन मार्गे नव्हता हो केतन कुठल्या टुर्नामेंटला होता बरोबर हां बापरे काय आपला स्टेडियम भरलं होतं बाबा काय गर्दी. आणि युट्यूबवर किती लोक बघत होती मॅच खतरनाक दुवाची मॅच असली खतरनाक युट्यूबवर लोक बघतात तरी माझा प्लॅन उशिरा लावायची होती पण काय नाही, घाई केली खूप यस क्षेत्ररक्षण सचिन स्पोर्ट पोळा संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि कलाडा सिद्धिविनायक अंजीर संघाची सलामी जोडी ही मैदानात प्रवेश करते. यावर्षी स्टंप पण जाम मोडले ना कधी मोडत नाही एवढे स्टंप 3-4 स्टंप मोडले यावर्षी बॉलच नाही रे. 46 इज टार्गेट 46 धावांचं लक्ष आहे. आणि जेव्हा प्रत्येक
प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, जे उत्कृष्ट लेखक आहेत, उत्कृष्ट कवी आहेत, एक आगळावेगळा अंदाज समालोचन करण्याचा ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू डॉक्टर गवळी सर, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिल्या इनिंगमध्ये 45 धावा करून 46 धावांचं लक्ष सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने ठेवलेलं आहे. यस नक्कीच या ठिकाणी आम्ही आभार खूप व्यक्त करतो अरविंदजी यांच्याकडून ही जे चेंडू आपण पाहते बॉल त्यांनी स्पॉन्सर केले आहेत त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. ज्ञानेश्वर बघ रे कुठं बॉक्स. निलेश आणि किरण, निलेश पाटील आणि किरण ही सलामीची जोडी आपण पाहतोय. दीपा म्हात्रे गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शॉर्ट पॉईंट आहे, थर्ड मॅन, त्यानंतर कव्हर, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. त्यानंतर ऑन साईडला जर बघितलं आपण मिड ऑन आहे. त्यानंतर काहू कॉर्नर, डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले आहे. दीपा ओव्हर द विकेट, समोर असतील निलेश पाटील. 24 चेंडू आणि 46चा टार्गेट. पहिला चेंडू फ्लिक केलेला चेंडूला आणि बघा सन्मान्य कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब यांच्याकडून निलेश पाटील यांना पारितोषिक लागलेले 3 चौकार बॅक टू बॅक. एप्रिल सॉरी नक्कीच 11, 12, 13 एप्रिल दिवस रात्र ही स्पर्धा असेल आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच तब्बल 12 संघ खेळतील. निलेश पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर चौकार खेचलेला. दीपा आता मात्र कुठला चेंडू टाकतोय, इथे बॅकफुटला गेले, पॉईंटला चेंडू पडल्यानंतर किंचितचा उचलला होता, बाहेरच्या अंगावर टर्नही झाला होता. बॅकफुटला जाऊन नक्कीच पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता, तिथेच प्रयत्न फसला आणि 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय पॉईंटवर जगदीश होते आणि जगदीशच्या मार्फत एक चांगला जेल कलेक्ट करण्यात आला. इथे आत्मविश्वास दीपकचा वाढला असेल. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज निलेश पाटील यांना बाद केलेले. खरे तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तो चेंडू तितकासा चांगला नव्हता, मात्र त्यानंतर दीपाने आपला टप्पा बदलला आणि एक चांगल्या फलंदाजाला बाद केलेले. सिद्धिविनायक अंजूर वर्सेस सचिन स्पोर्ट पूर्ण हा सामना आपण पाहत आहेत. 24 चेंडूमध्ये 46 धावांचं टार्गेट आहे सिद्धिविनायक अंजूर संघासमोर. दोन्ही संघाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर दोन्ही संघाने या सीझनमध्ये एक विजेतेपद पटकावलेलं आहे. दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट, नवीन फलंदाजी खेळपट्टीवर संजय. इथे मात्र अगदी बॅटच्या खाली चेंडू हो क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण बघा या हवेत चेंडूचा अंदाज घेणं खूप कठीण आहे. चेंडू हातात पाडणं हेही इतकं कठीण आहे आणि मात्र तसं केलेलं आहे पद्मनाभने. एक चांगले क्षेत्ररक्षण. चप्पल क्रॉस झाले ते फलंदाज, इथे सिंगल येत आहे. धावसंख्या झालेली 7. मागच्या सामन्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये दीपा म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली होती. इथे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठे ना कुठे कमबॅक केलेला आहे. अरे बॅटने केले
संजय स्वस्तात परतलेला आहे. उजव्या यष्टीच्या किंचित बाहेर चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा बाहेरून खेचला होता चेंडू. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि डीप मिड विकेट सीमारेषेवर नक्कीच फलंदाज बाद होतोय. अजूनही एक चेंडू षटक संपलेले. यस 45चे त्यांचे नक्कीच खेळाडू संपले असतील आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय षटक संपलेले. कारण बघा नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये 3 45चे खेळाडू खेळवणे कंपल्सरी आहे आणि ज्या अनुषंगाने तुमचे खेळाडू जेव्हा संपतील फलंदाज संपतील तेव्हा कुठेही म्हणजे पहिल्या षटकामध्ये कुठेही तुम्ही षटक पूर्ण करू शकता आणि त्याच नियमानुसार हे षटक पूर्ण झालेले आहे दीपा म्हात्रेचं. आणि या षटकामध्ये आल्यात 7 धावा. बॉलिंगचं विश्लेषण 1 षटक 7 धावा आणि 2 गडी बाद. इथे 39 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू 39 धावा. 13च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. मागचा सामना बघितला तर विलासमती राहणार संघाला अतिशय चांगली संधी होती कारण 46 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. 57चं टार्गेट होतं. 21 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. 18 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता होती. तर कुठे ना कुठे मिडल ऑर्डरने चांगली कामगिरी केली नाही. फलंदाज अपयशी ठरले आणि विलासमती राहणार संघाला पराभव स्वीकारावा लागला. यस मात्र तितकीच चांगली गोलंदाजी कालवार संघाकडून आपण बघितली कारण दुसरं षटक जे टाकलं होतं प्रवीणने त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. हे मागच्या सामन्याचं विश्लेषण होतं. या सामन्यामध्ये आपण बघूया आपलं प्रमुख अस्त्र पद्मनाभला या ठिकाणी गोलंदाजी सोपवलेली आहे दीपा म्हात्रेंनी. कॅप्टन्सी दीपा म्हात्रेकडून मी तर म्हणेन इथे चांगली होते कारण आपला स्ट्रायकर गोलंदाज इथे अटॅकवर लावलेला आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाही आहे पण सुनील म्हात्रे आमच्याकडे वळले. वाईटचा इशारा केला. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली आणि धावसंख्या झाली 8. इथे काय घडलंय आय थिंक हे आउटसाइड एज लागली आहे. यस यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक हेमंत मिटकरच्या हातामध्ये झेल विसावतोय आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय सिद्धिविनायक अंजूर संघाचा. हॅलो दिनांक 27, 28, 29 ऑक्टोबरपासून सीझन सुरू झालेले नवीन 40+ क्रिकेट संघटनेची चाचणी स्पर्धेने आणि आतापर्यंत सीझन संपलेला नाहीये. शॉर्ट पिच चेंडू दीपा मात्र चेंडू जरा द्या आणि सेटअप करून चेंडूवर व्यवस्थित नजर ठेवली होती. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला होता षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती तब्बल 14. सिद्धिविनायक अंजूर संघाने इथून मात्र सामन्यामध्ये पुनरागमन केलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू पद्मनाभचा वाईट पडला होता त्यानंतर विकेट त्यानंतर षटकार. या षटकाराने संजीवनी मिळाली आहे धावसंख्येला. इथे पायांवर चेंडू आदलतोय. पंचांकडे अपील केला होता. पंच सहमत नाहीत. पंचांचं असं मत होतं की चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर लेग बायचा इशारा. बघा कशा अंदाजामध्ये इथे लेग बायचा इशारा केलेला आहे. इतर बरेचशा सामन्यामध्ये समालोचन करतो मात्र असा अंदाज कुठल्या अंपायरचा बघितला नाही. क्या बात आहे. डिकी बर्ड ऑफ भिवंडी तालुका सुनील म्हात्रे. इथे डॉट चेंडू गेलेला आहे मात्र पुन्हा एकदा लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. पंच सुनील म्हात्रे. या दोन कालवा
अलवरची बाकी मध्ये ना अलॉट करणार नाही का तुम्ही? 4 वेळा सांगितलं मी संभाला. कालवार संघाचे प्रतिनिधी कॅप्टन आणि अजून कोण आहे? संपर्क साधा. या 2 नाही यांचं एकाच येईल ना. यांचं आलं विजयचं आलं. हा का, मग आम्हाला कसं माहिती होईल कोण आलं? कालवार संघाचे प्रतिनिधी कॅप्टन संपर्क साधा प्लीज लवकरात लवकर. 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत पद्मनाभ. पंच जर बेल्स राहत नसतील तर बेल्स आपण काढून घ्या, कारण हवेचा जोर खूप आहे. पंच माझ्याकडे 2च फक्त 2. तसे सूर्यकांत मोरे सरांना सांगण्याची गरज नाही, त्यांना माहीत आहे हवेचा जोर वाढला तर नक्कीच क्रिकेटच्या नियमानुसार बेल्स काढू शकता. यातले पूर्ण 6 कालवार 7 ना जोशीवाल्यांचे आलेले पद्मनाभ जोशीवाले पैसे नाही दिले नाही. इथे चांगला चेंडू होता, अगदी खोला टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेन चेंडू खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. सुजित आहे तिथे, मात्र दुसरी धावी पूर्ण होते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघा एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे, कारण टार्गेट जो आहे तो 46 धावांचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. आपण 40+ क्रिकेट असो रेग्युलर क्रिकेट असो बघितलेत, एका धावेसाठी कित्येक संघ पराभूत झालेले आहेत. कित्येक संघांचं स्वप्न अंतिविजेते पदाचं स्वप्न बंगले एका धावेसाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारे आपण पाहतोय खोल टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक होलमध्ये. तसं बघितलं तर फलंदाज स्वतः अशा प्रकारे आपण पाहतो दुसरं षटक संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 12-27 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. काय वाटतंय गवळी सर एकूणच 2 षटकांच्या या खेळाविषयी? हे 12 चेंडू आणि 27 धावांचं जे इक्वेशन आपण पाहतोय, अशा स्थितीमध्ये आपण नक्कीच हे म्हणू की सामना हा 50-50 अवस्थेमध्ये संघर्षपूर्ण आहे. कुठलाही संघ जिंकू शकतो, कारण हे जे इक्वेशन आहे आपण पाहतोय 13.50 आस्किंग रन रेट आवश्यक धावगती आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. पण हे तिसरं षटक जे आहे ना हे फार महत्त्वाचं ठरेल. या तिसऱ्या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा सिद्धिविनायक संघ पटकावेल तितका शेवटच्या षटकामध्ये त्यांच्याकडे मानसिक दबाव कमी असेल आणि विजयाकडे जाण्याची संधी त्यांना जास्त प्रमाणात असणार. या उलट सचिन स्पोर्ट पुणा संघाने 10 पेक्षा कमी धावा जर दिल्या आणि एक क्रिकेट तसं बारा चेंडू 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. गोल्डन आर्म ऑफ न्यू 40+ असं या गोलंदाजाला नेहमीच म्हटलं जात आहे. हा सोनेरी हातांचा गोलंदाज जगदीश ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आडव्या बॅटने केलेला आहे, चेंडू जातोय डीपला. चांगले क्षेत्ररक्षण अविनाश कडून. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होईल का? आटोकाट प्रयत्न केला होता धावबाद करण्याचा, मात्र दुसरी धाव पूर्ण होत नाही. तिसऱ्या धावेचा आपल्या खांद्याची पर्वा केलेली नाहीये जगदीश पाटीलने आणि थेट यष्ट्यांवर इतका जोराने फटका मारला होता चेंडूचा की जणू यष्ट्या वाकवेल की काय. अशा प्रकारे तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या धावपटावर लागते 21. अतितटीचा सामना होतोय डॉक्टर गवळी सर. आज पूर्ण दिवसामध्ये आपण बघितले तर बरेचसे सामने अतितटीचे झाले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत काही सामने आले. आज पहिला सामना सुद्धा अटीला झाला होता. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की हा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढला गेला. पहिला सामना. आज सर्व सामने समीकरण 25 11 चेंडू
11 चेंडू संघर्ष पूर्ण बघायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संघर्ष. यस, कालवार संघाचे कालिका कालवार संघाचे कॅप्टन संभाजी, आपण हा सामना संपण्यापूर्वीच आमची ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. संभाजी पाटील कालवार संघाचे एस सी कालिका माता कालवार संघाचे कॅप्टन. आणि या इथे समोर पकडण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. लेग बायचा इशारा येतोय पंच सूर्यकांत मोरे सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते लेग बायच्या रूपाने 28. नाही, कारण चेंडू बघितला पण USTच्या बाहेर जात होता, हे क्लिअर कट दिसत होतं. हे पंचाने बघितलं, आपली फेटावर लावला आणि लेगबायचा इशारा केला. 9 चेंडू 18ची आवश्यकता. ओहो! खरं तर वाच्या अंदाजाने हा फटका खेचला होता. सरळ सीमारेषा पार षटकार आणि या षटकाराने धावसंख्या 34 वर पोहोचलेली आहे. 8 चेंडू 12 धावा. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. संतोष कोहलीला लवकर बाद करावा लागेल इथे गोलंदाज जगदीशला, कारण संतोष कोहलीने षटकाराने खातं कोरलेलं आहे. यस, संतोष इथे कुठे ना कुठे आपण पाहतो अचूक टप्प्यावर होत नाहीये. इथे बॅकफुटला गेले फलंदाज, कट करण्याचा प्रयत्न, मात्र कट या ठिकाणी लागली बॅटला आणि चेंडू गेला रक्षकाकडे. ज्ञानेश्वर येणार तू ये. 11 GST कापली 100 रुपये. 100 रुपये GST कापली. तू सकाळी यांच्या येताना मला फोन कर ना. मी नाही नाही मी तू सकाळी निघशील ना मला फोन कर घरच्या. 6 चेंडू आणि 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता होती, तरी मात्र सामना रंगला होता. शेवटच्या 2 चेंडूवर 1 धाव आय थिंक राहिली होती. गोलंदाज कोणाकडे सॉरी कर्णधार गोलंदाजी कोणाकडे सोपवतो बघूया. नाही, अविनाशकडे सोपवलेली आहे, ज्याने आज खूप चांगली फलंदाजी केली, अँकर रोल केला होता. त्याला बॉलिंगच नव्हती. दादा तो काय माहिती का 30 मधलं 30 तरी घाबरला. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अविनाश येतो, ज्याने आज या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती आणि खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल. किरण, जो सलामीपासून खेळतोय, अँकर रोल त्याने केलेला आहे. अजून पण मॅच आहे येस, कालिका माता कालवार संघाच्या कॅप्टनने त्वरित द्यायचा, कारण लगेच टॉस होईल. कालिका माता कालवार संघाचे कॅप्टन यावेळेला